नमस्कार मित्रांनो. संवाद तुमचा आमच्यामध्ये तुमचं मनापासून स्वागत. मित्र हो, चला आपण आणखी एक प्रसंग पाहूया श्रीमद वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांच्या चरित्रातील. चला तर मग येत आहे ना. हरिओम. गलगलीत असताना महाराजांच्या मुक्कामात तेथील ब्राह्मण मंडळींनी सर्वांच्या कल्याणार्थ संहितेचे 3, पवमानाचे 7 व रुद्राचे 2 असे एकंदर 12 स्वाहाकार केले. हजारो मंडळी आली होती. सर्व विद्वज्जनांना उत्तम संभावना त्यावेळी झाली. गांडाबुवांनाही महाराजांनी मातेचे शिवरात्री व्रताचे उद्यापन करण्यास सांगितले. त्या आज्ञेप्रमाणे गांडाबुवांनाही लघुरुद्र स्वाहाकार पूर्व त्या वृद्धाचे उद्यापन करून ते मातृऋणातून मुक्त झाले. एकदम गुप्त होणे, दूर जाणे इत्यादी कामांसाठी सिद्धीचा उपयोग आपण फक्त 3च वेळेला केला असं महाराज एकदा सहज बोलता बोलता बोलून गेले होते. गलगलीहून निघून महाराज फाल्गुन अखेरीस जैनापूरला येऊन दत्त मंदिरात उतरले. तेथे दत्तात्रेयम महात्मनम वरदम भक्तवत्सलम हे स्तोत्र महाराजांनी पूर्ण केलं. तेथून कृष्णेच्या तीराने प्रवास करीत करीत महाराज मलप्रभा कृष्णा संगमावर चैत्र अमावास्येच्या दिवशी येऊन पोहोचले. तेथे नारायण स्वामींची पुण्यतिथी त्यांनी साजरी केली. त्यानंतर पुढे छाया भगवतीच्या दर्शनास ते गेले. हे स्थान म्हणजे विश्वामित्रांचं तपस्थान अगदी निर्जन डोंगरात आहे. येथे अक्षय तृतीयेस फक्त यात्रा जमते. गायत्रीच्या पादुका व छाया भगवतीची पूजा येथे होत असते. गलगलीसच गांडाबुवा महाराजांना येऊन भेटले होते व आज्ञेप्रमाणे जप पूर्ण केल्याची हकीकत त्यांनी महाराजांना सांगितली. छाया भगवतीहून महाराज गांडाबुवांसह पुढे गेले. तेथून निघताना महाराजांना पुढे व्याधी होणार त्याबद्दल दृष्टांत झाला होता आणि पुढे कोपरगावी नरसिंहाच्या स्थानात येताच महाराजांना ज्वर येऊ लागला. 2 दिवस थांबूनही ज्वर हटेना. असं पाहून महाराज तसेच पुढे निघाले. या प्रांतात पैसे खर्च करूनही दूध दही ताक काहीच मिळेना झाले. गांडाबुवांचे धैर्य फार गळून गेले. वैष्णव वस्ती फार होती. ते तर स्मार्तांचा द्वेष करणारेच होते. या अडचणीमुळे महाराजांना ताक सुद्धा प्यायला मिळेना. तरी त्यांनी प्रवास चालूच ठेवला. कृष्णा भीमा संगमावर कल्लूर गावापासून 1-1.5 कोसावर एक गाव होतं. तेथे दोषांचं घर आहे, तेथे तुम्हाला ताक मिळेल असं समजल्यावरून गांडाबुवा त्या घरी गेले व त्यांनी सांगितलं, माझ्याबरोबर स्वामी महाराज आहेत. ते आजारी असून 4-5 दिवस त्यांनी भिक्षा केलेली नाही. तरी थोडे ताक आपण त्यांच्याकरता द्याल का? वाटल्यास मी त्याची किंमत देतो अशी कळकळीने गांडाबुवांनी त्या घरच्या बाईस विनंती केली. पण घरचा मालक म्हणाला, 4-5 दिवस भिक्षा झाली नाही, स्वामी जिवंत कसे राहिले बरे? असे अद्वा बोलून त्याने गांडाबुवांना हाकलून दिले. नंतर दोघे 1.5 कोस चालत कल्लूर या गावी आले. तेथे गांडाबुवांनी गावात जाऊन ताकाचा तपास केला. कुठे ताक मिळते का? तेव्हा अजून ताक होण्यास बराच अवकाश आहे, तुम्ही थोड्या वेळाने या असं एका बाईने गांडाबुवांना सांगितलं. तेव्हा गांडाबुवा परत मुक्कामावर आले व त्यांनी ती वार्ता महाराजांना सांगितली आणि ते स्वतः स्नाना करता निघून गेले. वैशाख महिना होता. दुपारची वेळ होती. ऊन रणरणत होतं. तहान फार लागली होती. त्यामुळे थोड्या वेळाने महाराज स्वतःच उठून गांडाबुवा येण्याच्या अगोदरच त्या बाईंच्या घरी गेले व त्यांनी त्यांच्याकडे ताक मागितलं. पण त्यावेळी घरच्या मालकाने महाराजांच्यावर वाटेल तसे तोंडसूप घेतलं. त्यांना शेवटी ताक न देताच तिकडनं घालवून दिलं. महाराज आपले परत मुकाट्याने आपल्या मुक्कामी येऊन बसले
व गांडाबुवा स्नान करून आल्यावर तेथे ताक आणण्यास अजिबात जाऊ नको असं महाराजांनी त्यांना सांगितलं. गांडाबुवांनी का असं विचारताच त्यांनी महाराजांनी घडलेली सगळी हकीकत सांगितली. ते ऐकून गांडाबुवांना फार वाईट वाटलं. कसं आहे ना, जग काय एखाद्यावर आरोप करायला मागे पुढे कधीच पाहत नाही. ते फार सोपं आहे. कोणी कोणाबद्दल बोलून मोकळे होत असतात. मात्र काही जणांना एकाबद्दल स्वाभाविक आपुलकीही वाटत असते बरं का. आणि हे तर स्वाभाविकही आहे. पण गंमत म्हणजे अशी की आपण ज्यांच्याबद्दल फारशी आपुलकी करीत नाही ना, अशा लोकांकडूनच हा आक्षेप घेतला जात असतो. मनुष्याचा स्वभाव असा आहे की तो एखादी गोष्ट मनात धरून बसला आणि एकदम त्याने निश्चितपणे करून घेतलं की तो ती सोडू इच्छित नाही. कदाचित जर कधी काळी त्याची खात्री पटलीच एखाद्या विषयी की त्याचा करून घेतलेला समज चुकीचा होता, तरीही तो ती सोडू इच्छित नसतो. आपल्या अहंकाराचा व प्रतिष्ठेचा तो विषय बनवून त्याच गोष्टीला चिकटून राहत असतो. हा जगाचा स्वभाव आहे. परिणामी अशा राहाटीमुळे कधी कधी उपासक मात्र बिचारा त्यात भरडला जात असतो. कोणत्याही परिस्थितीत ईश्वर सेवा जनसेवा करत राहण्यासाठी तो बांधील झालेला असतो. त्याने वसा घेतलेला असतो. त्याने निश्चय केलेला असतो. त्याला सर्वांवर प्रेम करायचं असतं. तोच त्याचा स्वभाव बनलेला असतो. भलेही ते इतर लोक त्याच्यावर आरोप करणारे असतील का, असे नात का. उपासकाला आदर, ओळख, प्रतिष्ठा, गौरवाची अपेक्षा कधीच नसते हो. अनादर दाखवला तरी तो सेवा करतच असतो. लोकोपयोगी तो पडतच असतो. इतकं त्याने स्वतःचं मन कठोर करून घेतलेलं असतं, नाही का. खरं म्हणजे हे जगच असं आहे. या जगात मनुष्य स्वतःच्या कर्माचं सुख भोगण्यास अगदी आनंदित होत असतो. परंतु अशुभ संस्कार भोगण्याची त्याच्यावर वेळ येते ना, तेव्हा खरं म्हणजे आपलं स्वरूप दाखवतो, क्रोधित होतो, चिडचिड करत असतो. आणि हीच प्रत्येकाची शोकांतिका आहे. प्रत्येकाच्या हातून चुका होतात, पण त्याला ती जर चूक दाखवून दिलेली कधीच आवडत नसते. जग खरं म्हणजे वाईट नाही. जगातल्या व्यक्ती कोणी कोणाला त्रास देत नाही. मात्र ज्याच्या त्याच्या जुन्या चुकांची नियती प्रत्येकाला आठवण करून देत असते आणि ही नियती भविष्यासाठी त्याला सावधही करीत असते. मात्र तो मनुष्य त्याने दुःखी होतो. काय आहे, मनुष्य चुका करत असतो, पण त्याची आठवण मात्र त्याला करून दिलेली नको असते. कोणी चुकांकडे लक्ष वेधून घेतलं तर मनुष्य संतापत असतो आणि म्हणूनच तो जगात सुखी किंवा दुःखी होतो. असो, आता उपासक भक्ती मार्गामध्ये जेव्हा प्रवेश करत असतो तेव्हा ईश्वर प्राप्तीची तो इच्छा करत असतो, हो ना. परंतु उपासकाच्या जीवनात ईश्वर प्राप्तीच्या मार्गावरती जेव्हा तो प्रवेश करत असतो ना, तेव्हा तो आपल्याच मनाशी रडत राहतो, मन मारत राहतो, उद्विग्न होत असतो. हे स्वाभाविक आहे म्हणा ना, कारण या मार्गावरची ती प्रतिक्रिया असते. हे खरं आहे. म्हणजे त्याच्या मार्गावरती येणारे यशाचे खडे म्हणून उपासकाने त्यावेळी ते समजून जायला पाहिजे. याबरोबर तो खरा तर साधक दुःखी होत असतो, पण हे त्याच्या लक्षात येत नसतं की त्याच्या जगाबद्दलची आसक्ती त्याची अजून संपलेली नाही. तिचा प्रभाव फार प्रबळ असतो आणि हीच त्याची उणीव असते बरं का. त्याला वाटत असतं, मला मोह नाही, मला प्रतिष्ठा नको, मला कशाचीही इच्छा नाही, असं तो बोलत असतो.
मात्र हा त्याचा समज झालेला असतो. कारण यत्किंचितही याबाबत काही घडलं ना, काही उणिवा आली ना, की उपासक त्यावेळी कष्टी होतो, अगदी थोड्या थोड्या कारणाने सुद्धा. म्हणजेच पाशाची बीज अजून त्याच्याकडून सुटलेली नसतात, नष्ट झालेली नसतात. जोपर्यंत त्याची आसक्ती संपलेली नसते ना, तोपर्यंत हे होणारच असतं. लक्षात आलं? म्हणूनच उपासकाने अंगी कठोरता बाळगायला हवी. आपल्या आचरणातून निर्मळता दिसून यायला हवी. आसक्तीचे लगाम खेचून ठेवायला हवेत. अनादर, अपमान हे पचवता आले पाहिजेत. त्याची सवय करायला पाहिजे. कारण त्याची कारणं त्याच्याकडेच असतात, हे त्याने लक्षात घ्यायला हवं. म्हणूनच चिडचिड करू नये. अपमान झाला तरी शांत राहावं. हे उपासकाने आपल्या मनाशी पूर्णपणे बांधून ठेवायला पाहिजे, कठोरतेने. असो, पुन्हा भेटू, पुन्हा अशाच एका प्रसंगात. गुरुदैव दत्त.